हे आणि मी काय एकमेकाचे कायमचे दुश्मन नाही, पण यांची भूमिका महाविकास आघाडीची आहे, माझी भूमिका महायुतीची आहे. आम्ही दोघं एकमेकाच्या एकमेकाच्या हे अगोदर ठरलं असतं तर झालं नसतं ना. हे म्हणतात त्या गोष्टीची मी सहमत आहे. माझी लढाई कोणाची झाली होती यांच्याशी. मी आणि अजितदादा गट एका घड्याळ चिन्हावर लढत होतो. हे सर्व करत असताना मग आमचे उमेदवार निवडून आले होते. त्या उमेदवार मग करणे असतील, बाकीचे सगळे कांबळे वगैरे असतील, यांची मतं यांनी घेतली का हा प्रश्न आहे. मी भाजपवासी झालेलो नाही, प्री पोल अलायन्सच्या बरोबर राहिलेलो आहे. सर, काल शंभूराज देसाई यांना ज्या पद्धतीनं पोलिसांनी वागणूक दिली, तुम्ही तिथं होता, पण शिवसेनेची जी मतं आहेत ती वेगवेगळी आहे. त्याच्याबद्दल काय? तुम्ही तिथं होता, साक्षीदार होता. 100% झालेला हा निर्णय चुकीचा आहे. त्या पद्धतीने महाराष्ट्रातला लोकशाहीचा खून यशवंतराव चव्हाणांच्या असलेल्या साताऱ्यामध्ये पाहायला मिळालेला आहे. आणि कायदा सुव्यवस्था तर निर्माण झाली, पण बहुमत असताना सुद्धा फक्त सत्ता मिळवायच्या या जोराखाली ज्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही निश्चितपणाने निषेध करतो. तुम्ही निषेध करता आहे, पण शिवसेनेमध्ये याच्यावरनं 2 फूट पाहायला मिळालेली आहे. काही आमदार अगदी शिवसेनेचे प्रमुख वेगळे आणि एक आमदार वेगळे. ही भूमिका शिवसेनेची कशी राहिली? आणि शिवसेनेचे महेश शिंदे ज्यांच्या पत्नी या अध्यक्ष झालेल्या आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की आमचं आधी ठरलं होतं महायुतीबरोबर जायचं आणि अचानक मग शशिकांत शिंदे म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जायचं असं आमचं ठरलं नव्हतं, असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं शिवसेनेमध्ये अशी 2 फूट होण्याचं कारण काय? एक आमदार की इतर काही कुठल्या राजकीय पक्षाचा दबाव? एकच मुद्दा मी सांगतो. मी आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवारांच्या बरोबर झालेल्या चर्चेप्रमाणे शरद पवार गट आणि अजितदादा पवार गट एकत्रितपणे आम्ही निवडणूक लढवली. माझे सगळे उमेदवार या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे राहिले. त्यांनी किती सांगू, ते फक्त 3 जागेमध्ये निवडून आले. त्यामध्ये सुद्धा एक माझा उमेदवार अंतर्गत याच्यात गेल्यानंतर 2 जागेपुरता मर्यादित होते. सगळी पंचायत समिती, जिल्हा परिषद आम्ही निवडून आणली. मी कुठेही त्या प्रक्रियेमध्ये नव्हतो आणि ह्या प्रक्रियेमध्ये नसताना मी कोणावरही आरोप केले नव्हते. मला वाटतं मी मिठाचा खडा असेल, पण मी ज्या वेळेला संघर्ष येतो तेव्हा शशिकांत शिंदे उभा असतो आणि मी त्यावेळेला फक्त शेवटच्या दिवशी आलो होतं. मला माहित होतं की इथं काय राजकारण होणार होतं आणि या संदर्भामध्ये मी स्पष्टपणे खुलासा केलेला आहे. जी घटना घडली त्या घटनेमध्ये आता त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवावं की अशा प्रकारचं कोण गद्दारी करत होतं तर काय करणार. त्यांचं म्हणणं आहे की पक्षाची गद्दारी केलेली आहे. हे आता तुम्ही खांद्यावर हात ठेवून उभं राहायचं आहे. नेमकं काय? हे अगोदर ठरलं असतं तर झालं नसतं ना. नाही, पण तुम्ही म्हणताय की तुम्हाला आधी माहिती होतं अशा सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आधी माहिती होतं त्यांना अशा सगळ्या गोष्टी होणार आहेत, मग तुम्ही याच्याबद्दलची माहिती का नाही दिली? मी माहिती द्यायला जे प्रमुख 2 नेते बसले होते त्यामुळे काय प्रश्न येत नव्हता. पण यांना माहिती होती असं म्हणताय, तुम्ही म्हणता की तुम्हाला माहित नाही. नेमकं कोणाचं कोणाशी सूज जुळले? एक साधी गोष्ट आहे माझी. हे बघा, हे आणि मी काय एकमेकाचे कायमचे दुश्मन नाही, पण यांची भूमिका महाविकास आघाडीची आहे, माझी भूमिका महायुतीची आहे. आम्ही दोघं एकमेकाच्या विरोधात आम्ही लढलेलो आहे. बरोबर आहे. आज माझे कार्यकर्ते ह्यांचे कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधात लढलेले आहेत. ज्या वेळेला पालकमंत्र्यांनी जी बैठक घेतली, मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महायुतीमध्ये अलायन्स करा, बाहेर कुठं करू नका. त्यांनी आम्हाला निर्देश दिले असते तसं आम्ही वागलो असतो. याच्याविषयी सांगतो मी. हे म्हणतात त्या गोष्टीची मी सहमत आहे. माझी लढाई कोणाची झाली होती यांच्याशी. मी आणि अजितदादा गट एका घड्याळ चिन्हावर लढत होतो. हे सर्व करत असताना मग आमचे उमेदवार निवडून आले होते. त्या उमेदवार मग करणे असतील, बाकीचे सगळे कांबळे वगैरे असतील, यांची मतं यांनी घेतली का हा प्रश्न आहे. आमचं अलायन्स त्यांच्याबरोबर झालं होतं, त्यामुळे ह्यांनी ती मतं घ्यायला नव्हती पाहिजे, पण ह्यांनी ती मतं आपल्या अधिकारातून घेतली असं माझं मत आहे. मी सांगतो आता, नाही साहेब बोलले, अगदी योग्य बोलले. हेच सांगतो मी पुन्हा महायुतीचे आमदार, त्यांना ही भूमिका मान्यच नव्हती की महाविकास आघाडीच्या काँग्रेसला आणि तुम्ही जे शरद पवार गटाचे जे लोक आहेत त्यांना बरोबर घ्यायची भूमिकाच मान्य नव्हती, म्हणून ते म्हटलं. मी भाजपवासी झालेलो नाही, प्री पोल अलायन्सच्या बरोबर राहिलेलो आहे. साताऱ्यामध्ये विराट मोर्चा काढणार म्हणतायत. हे बघा, लोकशाही आहे, करू शकतात. लोकशाही आहे, करू शकतात. शुभेच्छा. कॅमेरामन सचिन सावंतसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.